पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो दुखतोय ना पाय? नाही, जरा बरं वाटलं की लगेच धावपळ करायची है ना? बाहेर नाचून दाखवायची काय गरज होती? दुखला ना परत पाय? नाही दुखत आहे माझा पाय। नाही खरंच तुम्ही स्पर्श केलाय ना, बरं वाटतंय मला। चालून दाखव। चालून नाही काही गरज नाही, बघितलं मी आताच। थांब, त्याला औषध लावायची गरज आहे। अहो अहो मला खरंच बरं वाटतंय, पाय नाही दुखत आहे माझा। आणि मला काय वाटतं माहितीये, आपण जेव्हा बाहेर जाऊ ना फिरायला तेव्हा खूप बरं वाटेल। म्हणजे जिथे खूप झाडं असतील, पाणी असेल, अशा ठिकाणी गेल्यावर मला बरं वाटेल। मी लहान होते ना तेव्हा असं काही झालं तर आबा मला बाहेर घेऊन जायचे फिरायला। अशी मोकळी हवा असेल ना तर मला खरंच खूप बरं वाटतं, छान वाटतं असं। दुखतोय ना पाय? कुठे काय दुखत नाही माझा पाय। हे बघ आनंदी, जोपर्यंत तुझा पाय पूर्ण बरा होत नाही आपण कुठेही जाणार नाही आहोत। नाही, घरात आपल्यासोबत काही ना काही घडतच आहे। सगळ्यांना खूप काळजी वाटते आपली। आपण बाहेर गेलो ना तर मला तर खूप बरं वाटेल। आनंदी शांत। काय करतेस? का काढतेस? म्हणजे अक्कल आहे का तुला? थोडी अक्कल आहे? काय त्या दोघांचं हनीमूनचं तिकीट काढलं, त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांचं पण काढायचं होतं ना। आपण पण गेलो असतो फिरायला। हिला सांगा ना कोणीतरी। एकीकडे त्याच्या बरोबर फिरायला जायचा हट्ट करायचा, दुसरीकडे नातू हवा म्हणून हट्ट करायचा। आई तुला कळत कसं नाही? असाच होतो का नातू? हे नाही माझ्या लक्षात आलं। किती हुशार ग, किती गोड आहे माझं पिल्लू। किती डोकं चालवत ग। अगं बरोबर, जाऊ दे त्या दोघांना, जाऊ दे बाई, जाऊ दे। अहो तुम्ही जाऊ दे म्हणतास, वर्षाताईंनी सगळी तयारी पण केलेली हा। पण हा दोघा जण असत ना, होय म्हणतो की नाही म्हणतो त्याच्यावर अवलंबून आहे ना, आपण काय करणार? बरोबर। आबा तुम्ही सांगून बघा ना। किती काय ग वर्षा? दादा काय ठरलं? आनंदीचा पाय अजूनही दुखतच आहे, तिला त्रास तर होतच आहे। आत्ता कसला काय होता? कसला नातू आणि कसलं काय? खूप त्रास होतोय का आनंदीला? हो, आणि इतका त्रास होत असताना आम्ही नाही जाणार ना? जाणार, आम्ही जाणार आहोत। त्याने कदाचित त्रास कमी होईल। अरे देवा, हे बरं केलं तुम्ही। मला नाही हेच वाटत होतं राजा, मला खरंच मी तुला तेच सांगणार होते। तिकडे फिरायला गेल्यानंतर आनंदीला बरं वाटेल थोडं। बरं वाटेल।
हनीमून काय, तुम्ही कसे जातात हनीमूनला पाहतेच ना. जायचं असेल ना तर आपण तिघांनी जायचं. वा, 3 days 2 nights, 3 दिवस 2 रात्री. मजा आहे. आणि तिथे लेक वगैरे आहे. मजा आहे एका मुलीची. नवऱ्याबरोबर फिरायला जाणार आणि तिथे दुसरं कोणी नसणार बर का. मस्त मस्त आहे. यावर तुमचं काहीच म्हणणं नाहीये? माझं काय म्हणणं असणार आहे? मला मान्य आहे आनंदी, मी तुला खूप त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय. पण मी पण काय माणुसकी सोडली नाही अजून. माणुसकी आहे माझ्यात. तू जा त्याच्या बरोबर, तेवढीच माझ्यापासून तुझी सुटका. मनापासून बोलताय तुम्ही? मनात त्रास असता, त्रागा असता, द्वेष असता, तर तुला असं जाऊ दिलं असतं का? मी मनापासून बोलतीये. जा तू, तेवढीच मला पश्चाताप करायची संधी मिळेल. पश्चाताप? हो आनंदी, पश्चाताप. तुझा तुझ्या बरोबर राघव असेल, मजा कर. मी आहे इथे घर सांभाळायला, म्हणजे लक्ष ठेवायला. दुसरं काय करू शकते मी? जा जा तू, जा. खरंच रमाताईंमध्ये एवढा बदल झालाय की काही चालू आहे मनात? कसला विचार करते आनंदी? हा, तुझा अजूनही विश्वास नाही बसत आहे? नाही ते आनंदी. हा, ती म्हणते ना माझ्याकडे. घेऊ आता तुम्हीच. हे काय आबा, माई निघालास? मी समजावून बघितलं, नाही ऐकत. तू समजावून बघ. आबा थांबा ना 2 दिवस तरी. अगो आता तुम्ही दोघं फिरायला बाहेर जाताय ना. आता तुम्ही दोघं नसताना आम्ही ते थांबून काय करणार? तसं नाही आबा, पण आम्ही जाईपर्यंत तरी. नाही राघवराव, म्हणजे आता आता आग्रह नका करू. आता इतके दिवस राहिलो ना छानपैकी, पुन्हा येऊ ना. हा, आता जातो. तुम्ही कसे जाणार पण? काय गो बाय? तग्या तिथे रुसून बसलाय. त्याला काय झालं रुसायला? काय माहिती, बघा तुम्ही. सगळी नाटकं असत त्याची. चांगल्या 2 रट्टी देते, बरोबर येतो लो. माई थांबा थांबा थांबा, मी बोलतो त्याच्याशी. थांबा. आता निघताना काय ते का मारतानास तू? कळता तू का? सगळ्या काय रे? मगा नाही बोलूचा, मी रागवलोय. अरे मग तुझा राग दूर करण्यासाठीच तर आलोय ना आम्ही. ह्यो रागच जाऊचो नाही. मगे मला माहित आहे, मला कोणच कुठे फिरायला नेत नाही. एकट्याला टाकून जातात, म्हणून मला एकट्यालाच मुंबईला यायला लागलं. आणि इथे काय तेच, तुम्ही जातात हनीमूनला आणि मला तुम्ही घेऊन जात नाही यार. आणि मी कशाला बोलतो तुमच्याशी? मला कोणाशीच बोलायचं नाही हाय. टग्या, अरे तिथे लहान मुलं नाही जात. मला माहिती आहे लहान मुलं नाही जात. लग्न झालेलं असलं पाहिजे. मग असं असेल तर खोटं खोटं लग्न लावून द्या ना. अरे नाही टग्या, खोटं खोटं नाही रे, खरं खरं लग्न झालेलं असलं पाहिजे. हा, मग माझं पण खरं खरं लग्न झालंय. 4 वेळा 4. काय?
नाही झालं काय? तुळशी बरोबर झालंय ना लग्न? चौघांच्या घरात मीच नवरा होतो राघवराव. म्हणजे मी आता येऊ शकते काय हो? कसं आहे टग्या, तुला नेलं असतं. मग घोडा आणलाय कुठं? हे बघ ऐक, हे बघ, तू आता इथे आलास, अचानक आलास, 4-5 दिवस तुझी शाळा बुडाली की नाही? बरं, आता इथून पुढे परत हनीमूनला जायचं म्हटल्यानंतर परत अजून शाळा बुडणार. इतके दिवस असं नको. त्यामुळे जेव्हा तुला सुट्टी असेल ना, तेव्हा तू आलास की मग आपण हनीमूनला जाऊ. मग 2-3 दिवसांसाठी कशाला, चांगले 15-20 दिवसांसाठी हनीमूनला जाऊ. ऐक माझं, असं करूया आपण. आता काय फेब्रुवारी चालू आहे, बरोबर आहे? मग मार्च, एप्रिल म्हणजे तुझी शाळा संपली की तुझ्या सुट्ट्या चालू होतील. मग तर काय सुट्ट्या, तेव्हा मग चांगलं 20 दिवसांसाठी हनीमूनला जाऊ ना. तोपर्यंत आम्ही दोघे बघून येतो ना हनीमून कसं असतं ते. हो काय? हो बरोबर आहे. त्याने हनीमूनला जायला नको? हो राघवराव बरोबर आहे हा? हो ना. हो. तेव्हा जेव्हा सुट्टी तुला लागेल ना, तेव्हा तू आलास की चांगले 15-20 दिवस हनीमूनला जाऊ. आणि ऐक, आपण दोघेच जाऊ, आनंदीला पण नको नेऊया. औशिका खरं बोलताय ना? अगदी खरं. औषध खाऊन खरा बोलतायस ना? औषध खाऊन खरा बोलतोय मी. तुम्ही हनीमूनला जाणार? बरं ताई, निघतो आता. हो हो. बरं अगं येतो कशाला, हा. सौभाग्यवती भव. वर्षाताई नीट जा हा. हो. चल. कुठे चला? पार्सल कुठे तुमचं? पार्सल? पार्सल ते राघवराव आणि आनंदी समजावतात त्याला. हो टाक्या. का? बरं 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 बरं, मी काय म्हणते, तो येईल, काळजी नका करू. पण आता सांभाळून जा आणि पुढच्या वेळेला येताना सांगून या हो. म्हणजे कसं तुमच्यासाठी चांगलं चुंगलं करता येईल ना, पाहुणचार करता येईल तुमचा. हो, सगळा पाहुणचार, सगळा स्वयंपाक आईच करणार आहे पुढच्या वेळी तुमचा. माझी मुलगी म्हणजे ना खूप मस्करी, इतका मस्करी स्वभाव आहे ना हिचा. काय करू मीच करणार आहे. हो, तू नको काळजी करू. यांना जाऊ दे, मग तू आहे आणि मी आहे. हिच्यासोबत 2-4 दिवस? अरे देवा. 20 दिवसात हनीमून आबा. 20 दिवसात हनीमून. 20. अरे हो हो हो. इथे मला 2-4 दिवस भारी पडतायत. तू 20 दिवस कुठे काय पडतोयस? काय पडतोय? माई, आता मी सोबत येतोय. गावात माझी परीक्षा संपली, माका सुट्टी पडली की माझं 20 दिवसात हनीमून. 20 आनंदी. अरे आनंदीला काय विचारतोस, मी तुला सांगतोय ना, नक्की. पण हा, आता तिकडे गेल्यानंतर अभ्यास करायचा भरपूर. कुठे? गावी. गावी. चला राघवराव, निघतो आता. म्हणजे मगापासून निघतो म्हणतोय, पण पाय काही बाहेर पडत नाही. तेच म्हणत होते. टग्या, जा आजीला नमस्कार कर. अरे बाई ग, कशाला ग, मला पप्पी दे. दादा आणि आनंदी जाणार, आता हेही निघालेत. म्हणजे घरात आई आणि मी. अखंड कल्याण असो. आबा फोन करत राहा. हो, करणार बाय. चला चल. थांबा. काय झालं? इकडे थांबा. तुम्ही नका जाऊ आम्हाला सोडून. शिरारे पडांदे, काय ती मायावतू जातात. एवढं जीव तर माझ्या औषध पण कधी लावला नाही. हो. पण माई ऐका ना आबा, आता दादा आनंदी सगळेजण बाहेरगावी चाललेत ना. मग तुम्ही पण गेलात तर मग घर खूप रिकाम होईल. तुम्ही थांबा ना माई. पण मागच्या वेळेला तू घोडागाडीत बसलेलीस. हो, पण खरे घोडे खय होते नव्हते. नाही, घोडे नव्हते त्यावेळेला. या वेळेला असतील. माझा शब्द आहे. आपण मस्त मजा करू, खाऊ पिऊ, एन्जॉय करू. हा, तुम्ही थांबा प्लीज. ऐका ना वर्षाताई, तुमचा आग्रह खरंच मोडवत नाहीये. पण कसं आहे ना की आम्ही इथे अचानक आलो ना, म्हणजे आधी काही ठरलं नव्हतं.
गावची कामं सगळी अर्धवट टाकून आलो. गावाकडे पण बघावं लागेल ना. आता आनंदी पण तशी बरी झाली आहे, त्यामुळे ती पण काही काळजी नाही. आनंदीची मुंबई फिरून झाली आहे, आता आम्ही फिरायला येऊ. हा हो आम्ही फिरवू तुम्हाला. निघा पण आता वेळ होईल ना. आणि काळजी कशाला करते, कोण एकटं असणार आहे, तू मी चिंगी तिघी जणी असणार. काय ग बाई काय एवढं. चल चल रे त्या घ्या. या आबा. चल माई येतोय. नीट जा. चला येतो. चिंगी टाटा पटाटा. कांदा बटाटा चला पटापटा. अगं बाय 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 बाय. काय हिने कांदे पण जोडले. बर आबा निघाले, त्यांच्यासाठी टॅक्सी मागव जा. आबा निघाले, 2 दिवस थांबले असते तर. नाही ऐकणार ते. आपण बरोबर आहे, ते थांबणार नाही. बरं मी टॅक्सी घेऊन येतोय. आनंदी, आबांकडे पैसे आहेत की नाही त्यांना विचारून घे. नसतील तर तू दे, माझ्याकडून ते नाही घेणार, तूच दे. आबा काय तुम्ही आता बाहेर जातास फिराक, हे ठेव तुझ्याकडे. राघवराव हे तुमका. अरे आबा हे माझ्याकडनं फिरायला जाताय ना, काहीतरी घ्या तिकडे स्वतःसाठी. कशा का आबा? आनंदी मला माहितीये पैसे कमी आहे, पण तुम्ही दोघं लहान आहात माझ्यासाठी, मग काहीतरी करायला पाहिजे ना. आबा हे आता रडायचा ना. सगळा चांगला होता ना, सुखाचा संसार होतो ना तुमचो. आणि हे चिंगीसाठी त्या पोराक पण काहीतरी घे, खेळणार नाही तर खाऊ काहीतरी घ्यावा. हा आता मी माझ्या नातवाचे लाड करतोय ना, तसे माझ्या लातीचे पण लाड करू होय ना. काहीतरी घ्यावा त्याच्यासाठी. हा सुखात जावा. आबा खूप मोठ्या मनाचे आहात तुम्ही. आनंदात राहा. खर तर मनाचा मोठेपणा तुमचा आहे राघवराव. किती मोठ्या वयाने तुम्ही माझ्या मुलीचा स्वीकार केला, माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही तिला सांभाळाल, सुखाने संसार करा. आता मी खूप आनंदात आहे पोरी. खर तर आता मी भरायला मोकळा झालो असं म्हणाला. आबा 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 अहो कशाक मरूची वार्ता करतास. आबा अहो अजून नातवाचा तोंड बघूचा. काय हो आनंदी. त्या तर बघणारच मी. या इकडं. सरळ लाव दे, टॅक्सी लाव दे सरळ. आबा टॅक्सी इली. हो हो सावकाश सावकाश. अरे हो ए काय अरे हो. आबा सांभाळून जा, काळजी घ्या. हा तू का आता आमची किती ओढ लागत. तू चललस बाय गोवा वांगडा फिरत. मजा करा हा तू, आणि काळजी घेवा. सरक. चल सुखी राहा, आनंदात राहा, सांभाळून जावा. आबा बस लवकर. हो हो एसटी सुटेल. बस बस हळू पाय. दादा घ्या माग. फोन करा. हो पोचलास की फोन करा. तुम्हीही फोन करा. पोचलं येऊ दे दादा. सगळ्या परत ये. हा येऊ दे. तिकडे तिकडे मारा, तिकडे तिकडे. हा येऊ दे. थांबा थांबा, गाडी आहे हा मागे. हा येऊ दे मारा बोलू इकडे मारा. हा जाऊ दे मागे. थोडी हळूहळू जाऊ दे. अहो ते मला इथे जायचं होतं, बोल ना. पार्लरला जायचं होतं. हा म्हणजे मी कधी गेली नाहीये, पण आता जायचंय मला. जा ना मग. ते आयब्रो करतात ना, आयब्रोज करायचे ते करायचंय मला. ठीक आहे, तुला जे आवडेल ते तू कर. बरीच कामं करायची. मी काय म्हणते, मी पार्लर मधून येते, त्याच्यानंतर तुमच्यासाठी खरेदी करायला जाऊया.
आणि ती जी मोठी बॅग आहे ना त्यात नाही मावणार आपले कपडे. आपल्याला अजून मोठी बॅग लागेल. ते माळ्यावर बॅग आहे ना ती काढूयात. त्याच्यात सगळे कपडे बाकी सगळं सामान अगदी व्यवस्थित बसेल. औषधं आणायची आहेत आईंसाठी. औषधं आणायची आहेत. हा मला काहीतरी आठवलंय. आनंदी तू पुढे हो, पटकन ये. अहो बरीच काम आहेत पण आपल्याला. हो करूया ना आपण. तू पुढे तर हो. लगेच आलो मी, मला वेळ नाही लागणार. हा जा जा. पण लवकर या. हो हो. माळ्यावरची बॅग पण काढायची आहे. लवकर या.